सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलोय रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातील हिंगणगाव या गावामध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार मारुती सातपुते सर हे गेले 10-12 वर्ष झाली प्राध्यापक म्हणून कॉलेजवर काम करतायत. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा नामोल्लेख या तालुक्यात जाणीवपूर्वक घेतला जातो. काही वर्ष ते राजकारणात एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तसेच त्यांच्या मंडळी म्हणजे आमच्या वहिनी या लोणारवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं तालुक्यावर नाव निघत होतं. इतकं उत्कृष्ट एक महिला असताना देखील त्यांनी चांगलं काम करून दाखवलेलं आहे. त्या मारुती सातपुते सरांनी रांजणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी घेतलेली आहे. त्या मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पार्टींनी दिग्गज उमेदवार दिलेले आहेत. त्यातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवत आहे. त्या निवडणुकीमध्ये जनतेच्या भरोशावर, जनतेच्या विश्वासावर, केलेल्या कामाच्या विश्वासावर मारुती सातपुते सर निवडणूक लढवित आहेत. त्या निवडणुकीमध्ये उभारण्याचं त्यांचं धोरण काय आहे, त्यांचं पुढचं विचार काय आहेत, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही उमेदवार म्हणून उतरलेलेच आहात, सरपंच म्हणून देखील तुम्ही गावात चांगलं काम केले. या रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघाचा पुढचा विकास कसा करणार आहात? पाठीमागचा जो बॅकलॉग जो राहिलेला आहे तो कसा भरून काढणार आहात? नमस्कार. माझ्या एका उमेदवारीमुळे आज के न्यूज सारखं एक प्रसिद्ध चॅनल माझी मुलाखत घेतोय. हे फक्त माझ्या उमेदवारी जाहीर करण्यामागचं एक हेतू पूर्णपणे सफल झालेला हे मी आधी मान्य करतो. कारण लोणारवाडी हे गाव मुळात पूर्ण जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कर्नाटक सीमेवरती वसलेले गाव आहे. आजपर्यंत आम्ही जर लोणारवाडीचा विचार केला, लोणारवाडी रांजणी रोड असेल, लोणारवाडी धुळगाव रोड असेल, अतिशय खराब आहे. गेले 30 ते 35 वर्ष या रस्त्यांची अवस्था इतकी बेकार झालेली आहे. आम्ही राजकारण करत असताना किंवा आमच्या विरोधी पक्षाचे, आमचे ग्रामपंचायतचे विरोधक असतील, ते काम करत असताना वेगवेगळ्या पक्षातून आम्ही काम करत होतो. परंतु इतकं मताधिक्य प्रत्येकांना देऊन, मग ते खासदारकी असो, आमदारकी असो, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, आजपर्यंत आम्ही फक्त आमची लोणारवाडी ही मतदानच करत आली. परंतु आमच्या गावाचा विकास कुठेही झाला नाही. ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला, ज्या ज्या वेळेला टंचाई भासली आणि या टंचाईच्या वेळेला पाणी सोडण्याची, ज्या वेळेला अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची वेळ आली, त्यावेळेला देखील आमच्यावरती अन्याय होऊन गेलेला आहे. प्रत्येक बाबीमध्ये, मग तो उद्योगाचा असू दे, कोणत्या योजना असू देत, यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लोणारवाडीच्या या छोटंसं गाव आहे, मतदान कमी आहे असा उल्लेख केला जातो. परंतु या गावामध्ये अनेक होतकरू असे आमच्यासारखे सुशिक्षित लोक या राजकारणामध्ये समाविष्ट आहेत. परंतु यांचा कधीही विचार झालेला नाही. आमच्या गावामध्ये कोणत्याही पद्धतीनं मार्केट कमिटीमध्ये कधी तिकीट दिलेलं नाही, जिल्हा मध्यवर्तीमध्ये कधी विचार केलेला नाही, कोणत्या सोसायटीमध्ये आम्हाला विचारात घेतलेला नाही, पंचायत समिती नाही, साखर कारखान्याचा संचालक म्हणून नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये लोणारवाडीकर हा मतदानच करत गेला. परंतु याच्या पुढे आता हेही आमच्या डोक्यावरच्या वरून पाणी गेलेलं असं म्हणतात. म्हणून मी थोडंसं सर्वांशी उमेदवारी मागितली. मी सर्व पक्षामध्ये काम केलेला माणूस आहे. मी सर्वांशी प्रामाणिक काम केलेलं आहे. माझी मंडळी लोकनियुक्त सरपंच होती. आम्ही लोकांच्या वेदना, लोकांची मानसिकता पाहिली की आमचे बजबळी म्हणा म्हणून एक गावापासून आहे, त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही, अनेक प्रश्न आहेत. हे एका गावाचं झालं. पण छोट्या गावांच्या मध्ये जर तुम्ही उमेदवारी देत नसाल, छोट्या गावांचा विचार होत नसाल,
छोट्या गावांचा विकास होत नसेल तर मग त्यातून कोणीतरी धाडस केलं पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथम माझी उमेदवारी शिंदे गट साहेबांच्या माध्यमातून मी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी एक वचन देतो जनतेला, मी एक शिक्षण क्षेत्रामधला काम करणारा एक प्राध्यापक आहे. माझ्यावर मी अनेक लोकांशी तळमळीने काम करतो. तळागाळामध्ये सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणारा मी कार्यकर्ता आहे. मी कवठेमंकाळमध्ये गेले 15 वर्ष मी अनेक घटकातून मी लोकांची कामं केलेली आहेत. माझ्याबरोबर आज बघितलं तर मुस्लिम समाज हा माझ्याकडे स्वतःच पैसे घालून गाडी घेऊन माझा प्रचार करत आहेत. म्हणजे इतकं माझ्या लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे, आमच्यावरती प्रेम आहे. फक्त लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न घेऊन मी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझ्याकडे कोणतीही आर्थिक सुबत्ता नाही साहेब, परंतु तरी देखील लोकांनी स्वतःच्या सहभागातून काही पुढाकार घेऊन हा आर्थिक सोर्स उभा केलेला आहे आणि या आर्थिक सोर्स मधून आज मी ही निवडणूक लढवत आहे. याचा मला अभिमान आहे आणि जनतेचा पाठबळ किंवा जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आहे. मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी चाललोय, आमची टीम ज्या ज्या ठिकाणी चाललेली आहे त्या प्रत्येक ठिकाणावर आम्हाला एक आश्वासक आणि एक निश्चितपणे उमेदवारीसाठी मतदान मिळेल, पाठिंबा मिळत आहे, याचा मला अभिमान वाटतोय आणि यातच माझं सार्थक झालेलं आहे असं मी म्हणतोय. लोणारवाडी हे गाव खरोखरच कवठेमहांकाळ तालुक्यातून सीमावर्ती गाव आहे. ज्या गावामध्ये खरोखरच सुविधा आहे की नाही हे गाव बघितल्यानंतर कळतंय. त्याची व्यथा ज्यांनी सरपंच म्हणून काम केले त्यांनी व्यथा व्यक्त केली की लोणारवाडीवर नेहमीच अन्याय होत आलाय. कुठल्याही क्षेत्रात सहकारी संस्था असतील, अन्य तालुक्यावरची संस्था असतील, त्या संस्थांवर कुठंही प्रतिनिधित्व या गावाला दिले गेले नाही. अनेक वेळा आम्ही राजकारणात बघतो की लोणारवाडी गाव हे जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलं, तर त्यावर अन्यायावर आवाज उठवणारा तरुण म्हणून मारुती सातपुते सर हे पुढे आलेले आहेत. त्यांनी महत्वाचा एक मुद्दा सांगितला की आम्ही हे सगळे जे काही उभारलेले पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत हे स्वखर्चातून या ठिकाणी आलेले आहेत. ही पहिली निवडणूक असेल या तालुक्यातली आणि पहिला असा एक मतदारसंघ असेल की जे कार्यकर्ते स्वतः पैसे घालतायत, स्वतःच्या खर्चाने गाडी घेऊन येत आहेत आणि या सातपुते सरांचा प्रचार करतायत. तर काही गोष्टी सांगायच्या अशा आहेत की यांच्या विरोधात दिग्गज उमेदवार आहे जे पैसेवाले आहेत, तर आहेतच. आम्ही सत्य बोलणारी माणसं आहे. पण एखाद्या गरीब कुटुंबातील उमेदवार जर उमेदवारी एखाद्या पक्षाकडून मागत असेल आणि त्याला जर ती दिली जात तर नसेल, तर यासारख्या तरुणांनी इतर पक्षांच्या विरोधात जे बंड पुकारलेलं आहे ते लक्षवेधी आहे. जनतेने कोणाला विजयी करायचे, कोणाचा पराभव करायचा हे जनता जरी ठरवणारी असली तर खऱ्या अर्थानं, खऱ्या विचारानं जनतेच्या प्रश्नावर ज्यांनी आवाज उठवलेला आहे ते मारुती सातपुते सर रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातून मैदानात उतरलेले आहेत. काही दिवसांमध्ये मतदान आहे. मतदार ठरवतील या रांजणी जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सदस्य कोण होणार. या इतक्याशा बाईटमधून मी तुम्हाला इतकंच सांगेन, खऱ्या माणसाची खरी लढाई, इतकंच सांगेन. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.